सो आपल्याला का कराराची प्रार्थना करायची आहे माहिती? कारण आपल्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या सोबत करार केला आहे. येशू ख्रिस्त आपल्यासाठी पापार्पण झाला आहे, होमार्पण सुद्धा झालाय. मी तुम्हाला पापार्पण आणि होमार्पण यातला फरक सांगितला होता. ओके, पापार्पण म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात पुन्हा एकदा सांगते, आपण खूप डिटेलमध्ये हे शिकलो आहोत. पापार्पण म्हणजे काय माहिती? मी चूक केली आहे, तर माझ्या चुकीचं एक प्रायश्चित, मी पाप केलं आहे त्याचं एक प्रायश्चित, किंवा मला जाणीव होते मी हे करायला नाही पाहिजे होतं, तर मी देवाजवळ जाते, जे काही सांगितले त्यानुसार ते जे सॅक्रिफिशियल जो ॲनिमल आहे बलिदानाचं, ते मी घेऊन जाते आणि मी माझ्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून त्या ॲनिमलचं त्या वेदीवर, त्या ऑल्टरवर आपण बलिदान दिलं जायचं जुन्या काळामध्ये. ओके, त्या काळामध्ये. आणि ते असं दाखवलं जायचं की माझे सगळे पाप, माझ्या सगळ्या चुका, मी जे काही लबाडी केले, ज्या चुका केल्यात, ते सगळे ह्या प्राण्यावर असू दे, आणि त्या पापांची शिक्षा म्हणून तो प्राणी वधला जायचा किंवा त्याचं अर्पण दिलं जायचं. ओके, सेम प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलं. म्हणजे कुठली जागा देवाचा जो एकुलता एक पुत्र आहे त्याने आपल्यासाठी घेतली आहे, तुम्हाला समजतंय का? पूर्वीच्या काळामध्ये लोक स्वतःच्या पापांसाठी त्या प्राण्यांचं बलिदान द्यायचे. ते पापार्पण, पापासाठी दिलं जाणारं अर्पण घेऊन जायचे. ते पापासाठीचं अर्पण आपल्यासाठीचं प्रभू येशू ख्रिस्त झाला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या वेदीवर आपल्याकरिता अर्पिला गेला. बायबल सांगतं तो परमेश्वराचा निवडलेला कोकरा होता. हालेलुया. सो ही बिकेम द लॅम्ब ॲट द सेम टाइम. त्याच वेळेस तो आपल्यासाठी अर्पणही बनला, आपल्यासाठी बलिदानही बनला, आपल्यासाठी मुक्तीही बनला, आपल्यासाठी देवाचा क्रोध शमवणारा ती शांतीही बनला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो पापार्पण म्हणजे आपल्या पापासाठी जे अर्पण दिलं जातं, एक प्रायश्चिताचं किंवा काही, ते होतं. आणि होमार्पण म्हणजे काय? ज्या वेळेस होमार्पणाचा विधी कसा असतो, पापार्पणाच्या वेळेस तो जो पापार्पणाचा जो पशु आहे तो त्या वेदीवर वधिला जातो, त्याचं रक्त वेदीला बाकीच्या ठिकाणी ते शिंपडलं जातं. नंतर त्याच्यातलं काही असतं ते याजक घेतात, काही गोष्टी शरीराचे लाईक त्या पशुचे काही भाग त्या वेदीवर जाळण्यात येतो, त्या वेदीवर अर्पण्यात येतो. परंतु होमार्पण काय असतं माहितीये का? होमार्पणामध्ये ज्या वेळेस एखादा व्यक्ती खूप खूप परमेश्वराला संतुष्ट करायचं, त्याला परमेश्वराला दाखवायचे की मी किती परमेश्वर तुझ्यावर अवलंबून आहे, मी किती प्रेम करत आहे, तर तो होमार्पण करत असे. होमार्पणाच्या वेळेस, किंवा ज्याला बर्न्ट ऑफरिंग म्हणतात. ओके, तर होमार्पणामध्ये काय केलं जातं? होमार्पणासाठी एक तर बैल, मेंढा किंवा एडका हे प्राणी निवडले जायचे, आणि ह्या प्राण्यांना त्या वेदीवर, ओके, त्या वेदीवर कम्प्लिटली यज्ञामध्ये जाळलं जायचं, आणि त्यांची राख होईपर्यंत ते जाळलं जायचं. तोपर्यंत तो पशु त्या अग्नीमध्ये जाळला जायचा, जोपर्यंत त्या पशुचं अस्तित्व नष्ट होऊन जायचं, ते अस्तित्व नाही राहायचं. सगळ्याची म्हणजे हाडांची, स्किनची, सगळ्याची राख व्हायची. म्हणजे होमार्पण किंवा बर्न्ट ऑफरिंग हे दिलं जायचं. ज्यावेळेस नोहा तारवातून बाहेर आला, तो परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांधतो, त्याच्यावर काही पशु पक्षी जे तारवात त्याच्या सोबत असतात त्यांचं तो होमार्पण करतो. हालेलुया. पूर्णपणे ते राख होऊन जाते, आणि त्या बायबल सांगतात त्याचा सुवास परमेश्वराकडे गेला त्या होमार्पणाचा. आणि परमेश्वर काय म्हणाला माहितीये का? परमेश्वर संतुष्ट झाला, अँड लॉर्ड सेड की पुन्हा मी संपूर्ण पृथ्वीचा जलप्रलयाने नाश करणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो होमार्पण, इट इज लाईक यू वॉन्ट टू प्लीज गॉड, यू वॉन्ट टू शो हाऊ मच यू लव्ह गॉड, अँड इट्स लाईक असं ते दर्शवलं जातं की प्रभू, जसं हे प्राण्याचं अस्तित्व नष्ट झालंय ना माझ्यासाठी, तू तसा आहेस. मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे, मला माझं स्वतःचं अस्तित्व नको आहे, तर परमेश्वर मला तुला संतुष्ट करायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळे व्यवहार वेदीवर होतात, सगळे करार वेदीद्वारे केले जातात. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. पण मी तुम्हाला सांगते, जगामध्ये कितीही मोठं काम असू दे, कितीही छोटं काम असू दे, एकतर ते प्रकाशाच्या किंवा अंधकाराच्या वेदीवरच केलं जातं. ओके, लाईफ इज स्पिरिच्युअल. आपलं जीवन जे आहे ना ते आत्मिक आहे. मग एकतर देवाच्या हे वेदीचं महत्व जर तुम्हाला समजलं ना, तुम्हाला समजेल देवाने काय करार केलाय, तुम्हाला समजेल की मी काय केलं पाहिजे, आणि तुम्हाला समजेल की देवाने सगळ्या गोष्टी दिल्यात. सो वेदी ती जागा आहे जिथे आपण परमेश्वरासोबत किंवा आपल्या आत्मिक जगाशी संपर्क येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टींची देवाणघेवाण होते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस बलाक आणि
बलाम यांचं चाललं होतं. जेव्हा हा बलाक बलामला म्हणतो की चल माझ्यासाठी यरुशलेमेला जा, तिकडे तू त्यांना श्राप दे, एकदा दोनदा तीनदा घेऊन जातो. श्राप देण्यासाठी हा देवाचा निवडलेला, ज्याच्या मुखामध्ये देवाचे शब्द येतात, जो देवाचा संदेश आहे, प्रोफेट आहे, तो म्हणतो मी देवाच्या इच्छेशिवाय काहीच बोलू शकत नाही, तुम्हाला घेऊन जाऊन काही उपयोग नाही, त्या राजाला सांगतो. परंतु तो काय म्हणतो, नाही नाही, तुला माझ्यासोबत यायचंच आहे, तू त्या लोकांना श्राप दे, कारण मला माहितीये ना बलाने ना ताकदीने ना तलवारीने कुठल्याच गोष्टीने आम्ही इस्रायलावर सरशी करू शकत नाही. जेवढे लोक इस्रायलाच्या विरोधात आले, इस्रायलाच्या परमेश्वराने त्या सगळ्यांना हरवलं आहे. सो जर इस्रायलाला हरवायचं आहे तर तू त्यांना श्रापित कर, तू त्यांना कर्स कर, तू त्यांना श्राप दे, म्हणजे नाही का आम्ही त्यांच्या समोर जिंकू. सो शत्रूला माहित होतं की कुठल्या गोष्टीने ना इस्रायलला हरवता येईल, देवाच्या निवडलेल्या लोकांना हरवता येईल. सो तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ना ज्यावेळेस तुम्ही ह्या दृष्टिकोनातून पाहाल, काही लोक दिसतील जे कंटिन्यू तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलतात, काही लोक दिसतील जे कंटिन्यू किरकिर करतात, काही लोक असे असतील जे नेहमी अरे हे का तुम्ही कुठलं चांगलं काम केलं ना तर त्याच्यामध्ये नाही का नुसत्या कमीपणा उणिवा काढणार किंवा बोलणार, तुम्हाला ना निगेटिव्ह बाजू दाखवणार, अरे असं झालं तर काय करणार, तसं झालं तर काय करणार. दे विल ट्राय टू इम्पोज फिअर. आणि ते लोकांना मी तुम्हाला सांगते, कदाचित ते लोक चांगले असतील, परंतु ते लोक जे बोलत आहेत ना, दिस इज नॉट फ्रॉम गॉड. ते लोक जे बोलत आहे आउट ऑफ कन्सर्न, आउट ऑफ केअर आम्ही बोलतोय. लोक असं दाखवणार, नाही तुमची काळजी म्हणून सांगतो, असं झालं, आमचा अनुभव आहे कसा आहे, आमचा अनुभव तसा आहे, तर तुम्ही हे करताय तर बा. आणि ते तुमच्यामध्ये नाही का ती भीती घालणार, तुमच्यामध्ये ते नकारात्मक विचार घालणार, आणि ज्या फेथने तुम्ही सुरुवात केली ना आता तुम्ही डगमगायला लागणार, अरे असं झालं तर तसं झालं तर, ह्या गोष्टी घडायला लागतात. पण हे का होतं माहिती, बिकॉज सम पीपल their mouth is kingdom of darkness is using their mouth. अंधकाराचं राज्य त्यांच्या मुखाचा वापर करत येतं. डिफाईल्ड स्पिरिट्स, दूषित आत्मे किंवा अनक्लीन स्पिरिट्स त्यांच्या मुखाचा वापर करत, आणि म्हणून ते लोक कंटिन्युअस असं बोलत राहतात. बट अथॉरिटी इज गिव्हन टू यू. अधिकार कोणाला दिलाय, तुम्हाला आणि मला दिलाय. सो यू कॅन सायलेन्स दोज वर्ड्स, यू कॅन सायलेन्स दोज माउथ्स, यू कॅन सायलेन्स दोज डीमन्स. प्रेज द लॉर्ड. आपलं कॉलिंग काय माहिती, पाचारण काय आपलं माहिती, लूक 4:18. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, त्याने मला अभिषेक केला आहे की जे बंधनात आहे त्यांना सोडवावं, आंधळ्यांना दृष्टी द्यावी, ज्यांचा छळ केला जात आहे त्यांना मुक्त करावं, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगावी, आणि परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची किंवा देवाच्या कृपेच्या वर्षाची मी घोषणा करावी. दिस इज युअर अँड माइन कॉलिंग. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला का अभिषेक केलाय, देवाने आपल्याला का उभं केलंय, परमेश्वर आपल्याकडे का पाहत आहे. असं नाही की तुम्हाला गरज आहे तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करेल म्हणून नाही, परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित असं बनवलंय. आजच मी माझ्या मुलीला, माझी मोठी मुलगी मला काही गोष्टी विचारत होती. त्यांच्या स्कूलमध्ये लायब्ररी पिरियड असतो. दो इट इज अ ख्रिश्चन स्कूल. ओके, मी तुम्हाला सांगते, ख्रिस्ती स्कूल आहे, कॉन्व्हेंट स्कूल आहे. त्यांना आठवड्यातून 1-2 वेळा लायब्ररीचा पिरियड असतो, आणि लायब्ररीच्या पिरियडमध्ये त्यांना सगळे फिक्शनल स्टोरीज, वेगवेगळे पुस्तकं त्यांना दिली जातात. आणि असं नाही की त्यांना चॉईस नाही, जे पुस्तक येणार ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकाचं ते वाचायचं, तुम्ही स्टोरी आणि समरी काढायची, आणि लायब्ररियनची तुम्ही जे टीचर आहे त्यांची सही घ्यायची की तुम्ही काय वाचलं, तुम्हाला काय समजलं. सो दे हॅव टू मेक सम शॉर्ट नोट त्याच्यावर बनवावं लागते, त्याच्यातून ते काय शिकले हे लिहावं लागतं. आणि माझी मुलगी म्हणत होती, मम्मा मला ना समजत नाही, जेव्हा पण मी लायब्ररीमध्ये जाते ना, मला ख्रिस्ती गोष्टींबद्दलचं आपलं पुस्तक कधीच मिळत नाही. कधीतरी एखादं पुस्तक कोणाला तरी मिळतं, आणि मला नेहमी ना असे विचेस, विजार्ड, असे नाही का फेरी टेल्स, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, हे अशीच पुस्तकं येतात. मला हे वाचायचं नसतं, मला हे करायचं पण नाही, पण मी लायब्ररी पिरियड मध्ये अशीच पुस्तक बंद करून पण बसू शकत नाही. बरं, ते वाचून मला त्याच्यावर नोट्स काढावे लागतात, समरी लिहावी लागते, आणि मला त्यांना सांगावंच लागतं. मला माहितीये मम्मा हे चुकीचं आहे, पण मी काय करू. आणि मग काय सांगत होती माझी मुलगी माहितीये, ती मला म्हणाली की मग वाचता नंतर एवढा इंटरेस्ट यायला लागतो ना की असं वाटतं हे पुस्तक वाचून काढावं, असं वाटतं की पुस्तक अजून वाचावं, हे लायब्ररी पिरियड संपूच नाही, ती स्टोरी वाचत राहावी असं वाटतं. मला म्हणते मम्मा हे चुकीचं आहे, हे मला माहितीये, पण मी हळूहळू त्या गोष्टीकडे ओढली जाते आणि मलाच अशी पुस्तकं येतात. मी म्हटलं सियोना, दिस इज नॉट कॉमन, दिस इज नॉट कोइन्सिडन्स, दिस इज नॉट नॅचरल. मी म्हटलं तू देवाचा प्रकाश आहेस, तुझ्यामध्ये तो देवाचा स्टार आहे, तू देवाच्या राज्यामध्ये नाही का देवाने प्रकाशाचं बनवलंय. एनिमीला माहितीये, शत्रूला माहितीये, तर तू लायब्ररी पिरियडला जाण्याच्या आधी शत्रू काय करतोय माहिती, सगळं वातावरण तो सेट करतोय, तो अशा गोष्टी ठेवतोय की तू ह्याच गोष्टी, अशीच पुस्तकं तुला मिळावी, की वेगवेगळे मायथॉलॉजीचे बुक, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पुराणातल्या गोष्टी किंवा काय असं पुस्तकं, किंवा तू अशा गोष्टींना एक्सपोज व्हावी. आणि म्हणून, आणि तू लायब्ररी पिरियडला बोलू, म्हणजे त्या टीचरला बोलू पण शकत नाही हे पुस्तक बदलून द्या,
ते पुस्तक बदलून द्या, बिकॉज जे येतं ते तुम्ही वाचायचं आणि त्यावर तुम्ही नोट्स काढायचे, हा तुमचा रूल आहे. नाही तर सगळेच लोक बदलतील पुस्तक, सगळेच मुलं मग त्रास देतील, त्यामुळे तुम्ही बदलू पण शकत नाही. दो द लायब्रेरियन इज अ बिलिव्हर, हालेलुया, ती बिलिव्हर आहे, ती माझ्या मुलीला वगैरे ओळखते सुद्धा चांगली, बट स्टील नियम आहे, त्याच्या पलीकडे तर काही करू शकत नाही. मग मी तिला म्हटलं, तू आहे ना, तू कमजोर नाहीयेस, यू आर अ डेव्हिल कास्टर. तुला माहितीये की आपण दुरात्म्यांना कसं काढतो, तुला माहितीये की आपण सैतानाला कसं धमकावतो, जो अधिकार आहे तो वापर. शत्रू तयारी करतोय की तू लायब्ररी पिरियडला जाण्याच्या आधी इकडून डिफाईलमेंट आणायची, तुझ्या जीवनामध्ये हे पोर्टल्स ओपन करायचे, ह्या गोष्टींद्वारे, ह्या बुक्सद्वारे, विचेस, विजार्ड वगैरे हे सगळ्या गोष्टी, चेटकिन वगैरे अशा पुस्तकांद्वारे तो तुला हल्ला करायचा प्रयत्न करतोय. पण ज्या ज्या वेळेस अशी बुक्स आता हातात येतील ना, तर तू कमांड करायचं, तू बोलायचं, यू सायलेन्स दोज व्हॉइसेस, तू प्रार्थना करत जा, कारण तुला माहितीये की आपण कसं ना यांचा सामना करतो. इफ आय एम नॉट टीचिंग हर हाऊ टू कास्ट आउट डिमन्स ॲट दिस एज, इफ आय एम नॉट टीचिंग हर, जर मी माझ्या मुलांना नाही शिकवत आहे की कसं सामना करायचा, कसं दुरात्म्यांना काढायचं, कसं सैतानाला नाही म्हणायचं, कसं त्या सगळ्या अंधकाराच्या गोष्टींचा सामना करायचा, देन शील बी द विक्टिम. आणि सडनली ती मोठी झाल्यावर मग मी म्हणणार नाही तुला हे केलं पाहिजे, तू असं केलंच पाहिजे, नाही करणार. म्हणजे इतके वर्ष जर मी तिला नाही का खेळ, टीव्ही, कार्टून जर ह्याच्यामध्येच बिझी ठेवणार आणि ती मोठी झाल्यावर 17-18 वर्षाची झाल्यावर मी म्हणणार नाही तुला सेवा करायची, नाही तुला मीटिंग घ्यायची, नाही तुला हे करायचे, शी कॅन नॉट. इतके दिवस मी जगाचे दरवाजे तिच्या लाईफ मध्ये उघडते आणि मोठं झाल्यावर तिला म्हणेल मी असं करते, नाही करू शकणार. आय सेड आतापर्यंत सैतानाने ह्या फील्ड मध्ये काम केलं तुझ्यासाठी, नाही का, ऑलरेडी त्याने त्या गोष्टी त्याने लाईन अप केल्या होत्या. आजपासून आपण असं प्रार्थना करायची. आता तर वेकेशन आहे, स्कूल सुरू होईल, तुला माहिती आज लायब्ररीचा पिरियड आहे, नाउ यू विल कमांड. त्याच्यानंतर पण जे पुस्तकं ती आलीत ना, तर ते एक एक पुस्तक ते जे ते तुझ्याकडे येणार ना, कमांड दोज डिमन्स. वाय दिस डिमन्स आर देअर? का ते मुलांशी बोलतात? का मुलांचं माइंड ना ते ऑलरेडी कॉम्प्रोमाइज करत आहे? तुझ्याकडे अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. वी नीड टू यूज आवर अथॉरिटी. परमेश्वराच्या अधिकाराचा वापर करताना कोणी लहान आणि मोठं नाहीये, कोणी कमजोर आणि बलवान नाहीये, कोणीच ना. इथे असं नाही की मी एक साधारण चर्च मेंबर आहे आणि ते तर पास्टर आहे, नो. देवाने सगळ्यांना अधिकार दिलेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अधिकार वापरायचा आहे. तुम्ही बोलणार आणि गोष्टी घडणार, कारण बायबल सांगतं लूक 10:19 मध्ये की परमेश्वराने, ख्रिस्ताने आपल्याला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिलाय. तो सामर्थ्य असेल, ताकद असेल, त्याला जे करायचे ते, पण अधिकार तुमच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलल्याशिवाय तो त्याच्या सामर्थ्याचा वापर करू शकत नाही. सो यू कॅन से नो, शट युअर माउथ, सायलेन्स अँड गेट आउट. तुम्ही बोलणार, त्याला जावं लागणार, कारण तुम्ही कमांडर आहात, तुम्ही अथॉरिटीमध्ये चालणारी लोक आहात. सो सिमिलर, वी लिव्ह बाय द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने आपण जगतो. प्रेज द लॉर्ड. तुमचे अधिकार असे सोडू नका. असं होता कामा नये की काही दिवसानंतर आपल्याला जाणीव होईल की इतकी वर्ष वाया गेली आणि आपण अज्ञानामध्ये चाललो, लिटरली अज्ञानामध्ये चाललो. आतापर्यंत ठीक होतं, याच्या पुढे नाही, याच्या पुढे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी आणि माझं बायबल, मी आणि देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आपण सक्सेसफुल केव्हा होतो, आपण प्रॉस्परस केव्हा होतो, आपण खूप प्रॉस्परस म्हणजे लिटरली सगळ्या एरियामध्ये आपण चांगलं आशीर्वादित केव्हा होतो माहितीये का? जोशुआ 1:8, यहोशुआ 1:8. देवाचं वचन काय सांगतं? हा जो नियमशास्त्राचा ग्रंथ, हा तुझ्या मुखात सदैव असू दे, तू रात्रंदिवस याच्यावर मनन कर. म्हणजे ऍटलिस्ट दिवसातून 2 वेळा तर करायचंय, रात्री आणि दिवसा. ओके, म्हणजे ऍटलिस्ट मिनिमम 2 टाइम्स तर तुम्हाला, जसं ना डॉक्टर म्हणतात ही गोळी सकाळ संध्याकाळ घ्या. प्रेज द लॉर्ड. सो इफ यू वॉन्ट टू बिकम प्रॉस्परस, प्रेज द लॉर्ड, तर सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या वचनावर मनन करा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड डे अँड नाईट. वाय मेडिटेशन? हालेलुया. का? कारण ज्यावेळेस तुम्ही मेडिटेट करता, ते देवाचं वचन आहे ना तुमच्यामध्ये प्रवेश करतं, तुमच्या जीवामध्ये, तुमच्या मनामध्ये. तुम्हाला माहितीये तुमचं विल, इमोशन, इंटेलेक्ट, तुमची इच्छा, तुमचं इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, तुमचे भावना, ह्या सगळ्या कुठे आहेत माहिती? तुमच्या जीवामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमचं हे शरीर आहे, ह्याच्यामध्ये आत्मा आहे आणि तुमचा सोल आहे. सोल इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जे युद्ध चाललंय, ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, प्रकाश आणि अंधकार, हा तुमच्या सोलसाठी, तुमच्या जीवासाठी आहे, तुमच्या शरीरासाठी नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवासाठी आहे. आणि तुम्हाला माहितीये परमेश्वर आपल्याला सांत्वन देतो, आपला जीव ताजातवाना करतो. दावीद, मी नेहमी ही गोष्ट सांगत असते, कारण स्तोत्रसंहिता 23 लहानांपासून मोठ्यांपर्यंत तोंडपाठ असलेलं स्तोत्र आहे, पण त्याचा अर्थ कित्येक लोकांना माहित नाही. बायबल सांगतं परमेश्वर माझा
माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो मला संत पाण्यावर नेतो. बायबल जे सांगतं ना की ही ही रिस्टोर्स माय सोल. इंग्लिशमध्ये दिले रिस्टोर, मराठी इज नॉट प्रॉपर ट्रान्सलेशन नाहीये. ही रिस्टोर्स माय सोल. कुठल्या गोष्टीपासून तो तुमचा सोल, तुमचा जीव रिस्टोर करत आहे. रिस्टोर करणं म्हणजे काहीतरी गोष्ट बिघडली, काहीतरी हॅम्पर झाले, काहीतरी झालंय, पुन्हा तो ना पुनर्स्थापित करतो. याचा अर्थ ही रिस्टोर्स माय सोल म्हणजे तो माझा जीव पुनर्स्थापित करतो, तो माझ्या जीवाला सांत्वन देतो, तो माझा जीव पुन्हा पहिल्यासारखा करतो. मग असं काय घडलंय की गॉड नीड्स टू रिस्टोर युअर सोल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सेज ही रिस्टोर्स माय सोल. तिकडे जीवाबद्दल बोले. असं नाही म्हटले की दावीद लढाया करून करून थकलाय, त्याला समजत नाही आता काय करावं, शत्रूपासून पळून थकलाय आणि परमेश्वर माझ्या शरीराला ताजातवाना करतो, असं नाही दिलंय. ही रिस्टोर्स माय सोल. तुम्ही जसं नाही का, तुम्हाला नाही का गुगल करा, सोलशी रिलेटेड वर्सेस काढाल ना, तुम्ही नाही का असं शॉक व्हाल की सोल किती महत्वाचा आहे. बिकॉज तुमचा प्राण, तुमचा जीव, तुमचा जो सोल आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या इच्छा आहेत, तुमचे इमोशन्स, भावना आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी आहेत. ओके, इंटेलेक्च्युअल हे सगळं आहे. तो तुमचा जीव खूप महत्वाचा आहे. म्हणून जी व्यक्ती ना ज्या व्यक्ती, काही काही लोक असतात, लोक म्हणतात त्या व्यक्तीला फरकच पडत नाही, त्या व्यक्तीला काहीच वाटत नाही, त्या व्यक्तीला इमोशन्स नाहीयेत. यु नो सच पीपल, यु नो देअर सोल इज डेड. त्यांचा आत्मा ना मेलेला आहे, म्हणून ते दे आर इमोशनलेस. किंवा असे काही लोक आहेत ज्यांनी स्वतःचा सोल सैतानाला विकलेला आहे. त्यांना नाही फरक पडत समोरच्याला त्रास होतोय का, समोरच्याला काय वाटतंय का. नो, लिटरली दे आर ड्राईड अप. प्रेज द लॉर्ड. आपण ज्यावेळेस आत्मा, प्राण, शरीर याबद्दल शिकून आम्ही सोल बद्दल तुम्हाला शिकवेल. प्रेज द लॉर्ड. बायबल सेज की जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. जीवाबद्दल म्हटलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला आपल्या जीवाचं संरक्षण करायचंय का, कारण इथून जीवनाचा उगम आहे. प्रेज द लॉर्ड. जीवन इथून आहे. हृदयाचं संरक्षण करायचंय, आपलं मन आपल्याला जपायचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.